नांदेडमधील काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन। हैदराबादमधील किस्म रुग्णालयात सुरू होते उपचार। पहाटे 5 वाजता प्राणज्योत मालवली। दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनादरम्यान हत्या आणि बलात्काराच्या घटना। दैनिक भास्करच्या मुलाखतीत भाजप खासदार कंगना राणावतचं वादग्रस्त विधान। कंगना विरोधात काँग्रेस आक्रमक। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा। केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू होणार। मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई गोवा हायवेची पाहणी करणार। पनवेलच्या पळसपे नाका इथनं सुरू करणार। गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजवण्यासंदर्भातील कामाचा घेणार आढावा। महाविकास आघाडीची आज महत्त्वाची बैठक। संध्याकाळी 5 वाजता बैठकीचे आयोजन। विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती। आदित्य ठाकरेंची शिवसंकल्प यात्रा आज संभाजीनगरमध्ये विविध मतदारसंघांमध्ये घेणार सभा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन। नांदेडमध्ये सावकारांच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची गळफास घेत आत्महत्या। सुसाईड नोट लिहून संपवलं जीवन। 6 आरोपींविरोधात अर्धापूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। आम आदमी पार्टी महाराष्ट्रामधील विधानसभा निवडणुका लढवणार। आपकडनं निवडणुकीची जोरदार तयारी। लवकरच उमेदवार जाहीर करणार। पुणे जिल्ह्यात अतिमुसळधार तर पालघरला आज येलो अलर्ट। 2 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस। अनेक धरणं पूर्ण क्षमतेने भरली। श्रावणाच्या चौथ्या सोमवार निमित्त अनेक मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। नागनाथ मंदिरामध्ये हर हर महादेवचा गजर तर भीमाशंकरमध्ये दर्शनासाठी रीघ।